विमानतळावरची ही दृश्य आहेत। मुंबई विमानतळावर छगन भुजबळ यांचं आगमन झाल्याचं दृश्य। विमानतळावर मोठ्या संख्येनं छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी गर्दी केलेली आहे। मोठा फौजफाटा सुद्धा दिसून येतोय। भुजबळांची आता संध्याकाळी पत्रकार परिषद होणार आहे, त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। पण आपण बघतोय राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना रिसीव्ह करण्यासाठी सध्या विमानतळावर यामध्ये संजय दिना पाटील आपल्याला आघाडीवर दिसतात। त्याचप्रमाणे छगन भुजबळ आणि कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी छगन भुजबळ सध्या विमानतळावर। थेट दृश्य आपण बघतोय मुंबई विमानतळातून। विमानतळावरची ही थेट दृश्य, समर्थकांची मोठी गर्दी। आणि या संदर्भात आपण आणखी माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्या बरोबर आहेत आणि
तर छगन भुजबळ आता मुंबई विमानतळावरून तिथे जमलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांसमोर त्यांनी एक छोटेखानी भाषण केलेलं आहे आणि आपण असलेल्या सगळ्यात ज्या समोर सगळ्या अडचणी आता उभ्या राहिल्यात त्याला समर्थपणे तोंड देऊ, कायदेशीर प्रक्रियेला आपण सहकार्य करू असं त्यांनी सांगितलं. मी कुठली चूक केलेली नाहीये आणि सहकार्यांचे तसंच समर्थनार्थ कार्यकर्त्यांचे आभार मानले. आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या बरोबर आहेत. दीपक, भुजबळ आता आलेले आहेत आणि आता इथून पुढे काय होणार आहे? एकंदरीतच आज विमानतळावर येताना त्यांचं जेस्चरिंग कसं होतं, काय त्यांची बॉडी लँग्वेज सांगत होती? अनुपमा, विमानतळाच्या बाहेर येताच समोर समर्थकांची गर्दी बघितल्यानंतर भुजबळांनी साधारणतः काहीशा आवेशातच या गर्दीला ते सामोरे गेले आणि आपण पाहिलं की त्यांनी ज्या पद्धतीने आपली बाजू मांडली कार्यकर्त्यांसमोर की आपण कुठलीही चूक केलेली नाहीये आणि जी काही लढाई लढायची ती आपण कायदेशीर लढाई लढायला समर्थ आहोत आणि कार्यकर्त्यांनी घाबरून जाऊ नये, याच्यातून आपण सही सलामत सुटू असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. परंतु हा विश्वास जरी छगन भुजबळ कार्यकर्त्यांसमोर दाखवत असते तरी त्यांच्या समोरील अडचणी काय कमी नाही आहेत. कारण आपल्याला माहिती आहे की ईडीने यापूर्वीच त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना ताब्यात घेतलेला आहे. 8 दिवस त्यांना ईडी कोठडीत ठेवण्यात आला होता, आता त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलेला आहे आणि केव्हाही स्वतः छगन भुजबळ यांना सुद्धा ईडी चौकशीसाठी बोलवू शकते अशी साधारणतः चर्चा आहे. त्यामुळे भुजबळ ही कायदेशीर लढाई लढताना निश्चितच त्यांना प्रचंड या सगळ्या कायदेशीर प्रक्रियेचा सामना करताना या करावं लागणार आहे. जरी भुजबळ आता कॉन्फिडंट वाटत असले, त्यांनी ज्या पद्धतीने आज मुंबई विमानतळावर कार्यकर्त्यांसमोर भाषण केलं की आपली कुठलीही चूक झालेली नाही आणि आपण सगळ्या कायदेशीर लढायला तयार आहोत असं म्हटलेलं आहे, तरी भुजबळांसमोरच्या अडचणी कमी नाही आहेत. थोड्याच वेळात आता भुजबळ मुंबई विमानतळावरून निघतील आणि प्रदेश कार्यालय जे आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं, त्या कार्यालयामध्ये 4 वाजता भुजबळ पत्रकार परिषद घेणार आहेत. निश्चितच आता जो विमानतळावर त्यांनी दावा केला तोच दावा भुजबळ या पत्रकार परिषदेत करतील आणि आपल्याला या सगळ्या प्रकरणात कशा प्रकारे सत्ताधारी पोहोचतायत हे सगळा जो आहे तो आरोप कदाचित भुजबळांकडून या पत्रकार परिषदेमध्ये होऊ शकतो. कारण यापूर्वी जेव्हा जेव्हा भाजपकडून किंवा इतर कोणाकडून या प्रकरणात भुजबळांवर आरोप झाले, विशेषतः भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी प्रचंड पाठपुरावा करून भुजबळांना या सगळ्या दिल्ली महाराष्ट्र सदन घोटाळा असो किंवा मनी लॉन्ड्रिंगचा विषय असो या सगळ्या प्रकरणी अडचणीत आणला. त्यामुळे हे जे सगळे आरोप भाजपकडून होत आहेत, भाजपच्या खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून होत आहेत, त्या आरोपांना सुद्धा आता पुन्हा एकदा भुजबळ उत्तर देतील. यापूर्वी त्यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत. त्या संदर्भातले काही दावे सुद्धा त्यांनी माध्यमांसमोर आणले होते. आज आता आणखी नवीन काही दावे भुजबळ माध्यमांसमोर आणतात काही फक्त पाहायचं आहे. मात्र भुजबळ हे सगळे दावे फेटाळणार हे आता स्पष्ट झालं ज्या प्रकारे विमानतळावर त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं त्यावेळेला. होय, अनुपमा, धन्यवाद दीपक. दिलेल्या माहितीबद्दल अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू. दीपक भातुसे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. तर एकंदरीतच छगन भुजबळ आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहे. तिकडे ईडीच्या कार्यालयामध्ये त्यांचे पुतणे आणि चिरंजीव चौकशीला सामोरे जातात. तर काही वेळामध्ये छगन भुजबळ हे एक पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये आता छगन भुजबळ पत्रकारांच्या प्रश्नांना कसे सामोरे जातात आणि एकंदरीतच आपली बाजू कशी मांडतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.